ही 10 प्रकारची माणसे आपल्या आयुष्याची माती करतात. त्यांच्यापासून सांभाळून राहा. आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासात आपण अनेक व्यक्तींना भेटतो. काही व्यक्ती आपल्याला प्रोत्साहन देतात, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला यशाच्या दिशेने पुढे नेतात. पण काही जण असे असतात की ते आपले पाय कसे खेचता येतील याची वाट पाहत असतात. दुसऱ्याला त्रास कसा होईल म्हणून कितीतरी लोक नाही नाही त्या उठाठेवी करत असतात. त्यात त्यांना यश पण मिळते. याला असुरी आनंद म्हणतात. मुद्दाम त्रास देणारे लोक हे मुळात जिद्दी, हट्टी आणि दुराग्रही प्रकारचे असतात. अशी लोक आपल्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवतात आणि आपले जीवन नकारात्मकतेने भरून टाकतात. समाजातील स्वार्थी, लबाड लोकांकडून झालेली फसवणूक, लबाडी या कारणामुळे लोकांना आयुष्यात काही चूक केली नसताना सुद्धा जीवनात बऱ्याचदा त्रास सहन करावा लागतो. म्हणून अशा व्यक्तींना वेळीच ओळखणे आणि त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग अशा 10 प्रकारच्या व्यक्तींना कसे ओळखायचे आणि त्यांच्यापासून कसे सावध राहायचे हे पाहूया. नंबर 1 वर आहेत नकारात्मकता पसरवणारी माणसे. या लोकांबरोबर तुम्ही बोलायला सुरुवात केली तर तुम्हाला असे जाणवेल की तुम्ही काही बोललात तरी या लोकांच्या संवादामध्ये वाईट, नकारात्मक किंवा आपल्या चुकीच्या पद्धतीने विचार करायला लावणारी वाक्य असतात. अशा व्यक्ती नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन ठेवतात. यांच्यासाठी जगात काहीच चांगलं होत नाही. कुठलीही गोष्ट समोर आली तरीही ती कशी चुकीची आहे याचाच विचार ते करतात. अशा व्यक्ती तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करतात. त्यांच्या सततच्या नकारात्मक विचारांमुळे तुम्हालाही वाईट वाटू लागतं. अशा लोकांकडे एखादी समस्या सोडवण्याऐवजी ती कशी बिघडते असा सल्ला तुम्हाला मिळू शकतो. भलेही एखादी गोष्ट करताना अडचणी येतातच, पण सांगण्याची एक पद्धत असते. प्रथम सकारात्मक बोलणे अपेक्षित असते, नंतर समस्या, अडचणी तुम्ही सांगू शकता. परंतु तुम्ही जर त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवलात तर तुमच्यातही नकारात्मक विचार येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणे योग्यच आहे. नंबर 2, तक्रार करणारी माणसे. तक्रार करणारी माणसे कधीच समाधानी नसतात. त्यांना कशातच आनंद मिळत नाही आणि ते नेहमी परिस्थितीबद्दल, इतरांबद्दल किंवा त्यांच्या आयुष्याबद्दल तक्रार करत राहतात. अशा व्यक्तींच्या सानिध्यात राहिल्यास आपणही नकारात्मक विचारांच्या गर्दीत अडकतो. अशा माणसांच्या सततच्या तक्रारी आपल्यावरही विपरीत परिणाम करतात. असा अनुभव बऱ्याच जणांना कामाच्या ठिकाणी येत असेल. आपण कितीही चांगलं काम केलं तरी एखादा कुरकुर करणारा बॉस सतत त्यामध्ये चुका काढून तक्रारी करत असतो. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या स्त्रियांनाही अशी सतत तक्रार करणारी माणसं नक्कीच भेटत असतील. त्यांच्यापासून अंतर ठेवून राहिल्यास आपल्याला समाधान आणि शांतता मिळेल. नंबर 3, ईर्ष्या करणारी माणसे. ईर्ष्या करणारी माणसे इतरांच्या यशाला सहन करू शकत नाहीत. तुम्ही काही चांगलं केलं, तुम्हाला काही मोठं यश मिळालं तरी अशा व्यक्ती तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी तुमच्या यशावर शंका उपस्थित करतील. त्यांच्या दृष्टिकोनातून तुमचे यश क्षुल्लक वाटतं आणि त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. किंवा मग त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी गडबड करून चुकीच्या पद्धतीने यश मिळवलं आहे. बऱ्याच वेळी अशी लोक तुमच्या चारित्र्याविषयी गैरसमजुती पसरवायलाही मागे पुढे पाहत नाहीत. यामुळे तुमचा आत्मविश्वास खालावतो आणि तुमचं मनोबल कमी होतं. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दूर राहणं योग्य ठरतं. नंबर 4, स्वार्थी माणसे. स्वार्थी माणसांना फक्त स्वतःचं भलं दिसतं. त्यांना तुमची मदत हवी असते, पण त्यांच्याकडून तुम्हाला कधीही कुठलंही सहकार्य मिळत नाही. असे माणसे तुम्हाला फक्त त्यांचा फायदा होईपर्यंत सोबत ठेवतात आणि काम झाल्यावर तुम्हाला बाजूला करतात. त्यांच्याबरोबर राहिल्यास तुम्हाला कधीही समाधान मिळू शकत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा ही माणसे तुमच्याशी गोड गोड बोलतात, पण एकदा का गरज संपली मग तुम कोण हम कोण. मग मागे तुमच्याविषयी वाईट बोलणे असो, चुगल्या करणे असो, अशी माणसे कुठे मागे राहत नाहीत, कारण त्यांच्या दृष्टिकोनात फक्त स्वार्थ महत्त्वाचा असतो. नंबर 5, निंदक माणसे. अशा व्यक्तींना नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यास रस असतो. ते सतत इतरांची निंदा करतात आणि अशा प्रकारच्या गप्पांमध्ये आपणही नकळत सामील होतो. निंदक व्यक्ती दुसऱ्यांच्या आयुष्यातील नकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचं इतरांमधील कमतरता हायलाईट करण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्ती तुमच्या नकारात्मक विचारांवर देखील परिणाम करतात. त्यांच्या सततच्या नकारात्मक चर्चेत तुम्हीही अडकू शकता आणि यांच्यामुळे चूक नसतानाही तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येऊ शकता. म्हणून त्यांच्यापासून लांब राहणं हिताचं आहे आणि जर कधी बोलण्याचा प्रसंग आलाच तर अत्यंत सांभाळून विचार करून या लोकांशी बोलावे. नंबर 6, कंटाळवाणी माणसे. कंटाळवाणी माणसे नेहमीच वैतागलेली असतात. त्यांच्यासोबत वेळ घालवणे म्हणजे एक प्रकारचा मानसिक त्रास असतो. त्यांना आनंद, उमेदी किंवा उत्साहाचा स्पर्श नसतो. तुम्ही कशाही विषयावर बोललात तरी ते कंटाळा आणि निराशा पसरवतात.
पिकनिकला जाऊ म्हटलं तरी छान आनंद उत्साह न दाखवता तिथे जाणं कसं धोकादायक आहे किंवा कोणते प्रॉब्लेम येतील हा पाढा हे लोक वाचतात. मित्रांनो, गप्पा मारताना पण यांची चुळबुळ असते. मला कधी कधी असा प्रश्न पडतो की सतत कंटाळलेली ही माणसे आनंद तरी नक्की कशातून मिळवत असतील. अशा व्यक्तींमुळे आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणं योग्य ठरतं. नंबर 7 वर आहेत अभिमानी माणसे. अशा माणसांना स्वतःच्या यशाचा फारच अभिमान असतो आणि त्यांना इतरांची किंमत नसते. त्यांना नेहमी स्वतःला श्रेष्ठ ठरवायचं असतं. त्यांच्या अहंकारामुळे ते इतरांच्या भावनांचा विचार करत नाहीत आणि त्यांच्या मनातील विचारच योग्य आहेत असं मानतात. त्यांच्या अहंकारामुळे त्यांच्याशी संवाद साधणं कठीण होतं. ही अभिमानी माणसे म्हणजे जास्त श्रीमंत माणसे. यांना गळची बाधा झालेली असते. त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही जिकडे उभे राहिलो तिकडे बाकी लोक म्हणजे कोणीच नाही. आम्ही श्रेष्ठ, सर्वांनी आम्हाला भाव दिला पाहिजे. आणि मग जसे हे वागतात तशीच त्यांची फॅमिली सुद्धा स्वतःला अतिशहाणे समजू लागतात, भलेही त्यांच्याकडे काही नसले तरीही. त्यामुळे अशा व्यक्तींची जास्त जवळीक टाळावी. नंबर 8 वर आहेत स्वतःची मते लादणारी माणसे. असे व्यक्ती आपल्या मताचेच महत्त्व मानतात आणि त्या मतावरूनच इतरांना योग्य किंवा अयोग्य ठरवतात. त्यांच्याकडे इतरांचे विचार आणि भावना किंवा दृष्टिकोन यांची कदर नसते. ते नेहमीच आपली मते दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला स्वतंत्रपणे विचार करणं आणि निर्णय घेणं अशा लोकांच्या प्रभावाखाली असताना कठीण होऊन जातं. कदाचित त्यांच्याकडे अनुभव, पैसा जास्त असू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी दुसऱ्यांचे मत ऐकूनच घेऊ नये. पैसा, अनुभव एका जागी आणि नवीन कल्पना, सृजनशीलता एका जागी. त्यामुळे त्यांच्या मताच्या अडथळ्यात न अडकता आपला निर्णय घ्या. नंबर 9, सतत चुकांसाठी दोष देणारी माणसे. अशा व्यक्ती आपल्याला अपयशी ठरवण्यासाठी तयार असतात. तुमचं कुठलंच काम योग्य झालं नाही असं त्यांना नेहमीच वाटतं आणि ते आपल्या चुका दाखवून आपले खच्चीकरण करतात. त्यांच्या या दोषारोपामुळे तुम्ही तुमचं आत्ममूल्य हरवू शकता. सतत चुका शोधणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहिल्यास आपला आत्मविश्वास खालावतो, म्हणून त्यांच्यापासून दूर राहणं योग्य ठरतं. नंबर 10 वर आहेत संधी साधू माणसे. संधी साधू माणसांना फक्त आपलं भलं हवं असतं. त्यांना तुमच्या भावनांची, गरजांची कदर नसते, तर फक्त त्यांच्या स्वार्थाची चिंता असते. अशा व्यक्तींनी तुम्हाला फक्त स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेणं ही त्यांची मानसिकता असते. त्यांच्याकडून तुम्हाला कधीच खरं मित्रत्व मिळत नाही. अशा लोकांपासून तर खूप जास्त सावध राहावं लागतं, कारण ही लोक तुमच्याकडून सगळं काम करून घेतात, गोड गोड बोलतात, पण जेव्हा वेळ येते तेव्हा सगळं क्रेडिट स्वतःकडे घेऊन तुम्हाला अलगद बाजूला ढकलतात. त्यांच्यापासून सावध राहून आपलं भावनिक स्वातंत्र्य जपा. मित्रांनो, आयुष्यात योग्य व्यक्तीशी नाती जुळवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्ती तुमच्या जीवनात खेळ करतात त्यांना ओळखून त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणं हेच आपल्या सुखाचं गमक आहे. अशा व्यक्तीपासून जपून राहिल्यास आपण आपली मानसिक शांतता आणि प्रगती साध्य करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा व्यक्तींना शक्य तितक्या लवकर ओळखता आली पाहिजे. मित्रांनो, विचार ऐकताना तुमच्याही लक्षात आलंच असेल की आपल्याही जीवनात यातील अनेक व्यक्ती येऊन आपल्याला त्रास देऊन गेल्या आहेत किंवा अजूनही त्रास देत आहेत. तर अशा व्यक्ती ओळखल्यावर त्यांच्याशी सीमारेषा आखणं महत्त्वाचं आहे. त्यांच्याशी संवाद साधताना स्वतःच्या विचारांवर ठाम राहा आणि त्यांच्या नकारात्मकतेला आपल्या आयुष्यात जागा देऊ नका. योग्य वेळेस त्यांना सौम्यपणे विरोध करा आणि आपले विचार स्पष्टपणे मांडून त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा, तरच जगणं सोयीस्कर होईल. मित्रांनो, तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचाराने भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो, ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.